हॅलो एव्हरीवन. ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये आपलं मनापासून स्वागत. जसं की आपल्याला माहितीच आहे की MS सेट एक्झाम 2021 पेपर 1 प्रिपरेशनसाठी आम्ही सराव प्रश्नपत्रिका सुरू केली आहे. आजची ही मॉक टेस्ट 17वी मॉक टेस्ट आहे आणि यामध्ये मी कम्युनिकेशनचे 50 महत्त्वपूर्ण प्रश्न डिस्कस केले आहेत. लेक्चर सुरू करण्याआधी मी आपल्याला सांगू इच्छिते की या टेस्टचे काही रूल्स आहेत. जसे की आपण बघू शकता की या लेक्चरमध्ये 50 क्वेश्चन आहेत. जेव्हा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर येईल तेव्हा तो क्वेश्चन पॉज करा आणि आन्सर द्यायचा प्रयत्न करा. इच क्वेश्चन कॅरीज टू मार्क्स, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहे आणि कुठच्याही प्रश्नाला नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे मायनस मार्क नाही आहेत. आणि प्लीज राईट डाऊन युअर स्कोर इन द कमेंट सेक्शन सो दॅट वी विल अंडरस्टँड द डेप्थनेस ऑफ द मॉक टेस्ट. आजचा लेक्चर सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते. MS सेट पेपर 1 प्रिपरेशनसाठी टेस्ट सिरीजची नवीन बॅच आम्ही आजपासून म्हणजेच 11 तारीखपासून चालू केली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट मिळतील. प्रत्येक टेस्टमध्ये 50 प्रश्न असतील आणि प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन उत्तरासोबत तुम्हाला मिळेल. त्याशिवाय तुम्हाला 2011 ते 2020 या सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेल्या मिळतील आणि त्यानंतर तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मिळतील. ज्यांना व्हिडिओ लेक्चर पाहिजे त्यांना व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड केले जातील. आमची खात्री आहे जर तुम्ही या टेस्ट सिरीज घेतल्या आणि सर्व टेस्ट अटेम्प्ट केल्या तर तुम्हाला पेपर 1 मध्ये कमीत कमी 70 मार्क मिळायला हरकत नाही. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते, या टेस्ट सिरीज मधून कमीत कमी 15 ते 20 तुम्हाला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रश्न परीक्षेत येण्याची हमी आम्ही देतो. तर या टेस्ट सिरीज आजपासून सुरू झाल्या आहेत. याचा टाइम टेबल तुमच्या समोरच आहे. तर डेली 2 ते 3 टेस्ट होतील. सकाळी 8 वाजता, दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता अशा 3 टेस्ट डेली होतील. आणि जर तुम्ही या टेस्ट सिरीज दिल्या तर पेपर 1 साठी तुम्हाला आणखी कुठलाही अभ्यास करण्याची गरज नाही पडणार. इट विल बी इनफ फॉर युअर पेपर 1 प्रिपरेशन. बाकी काही करण्याची तुम्हाला गरज नाही पडणार पेपर 1 प्रिपरेशनसाठी. या टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. खालील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा. कारण नॉर्मल कॉल इथे लागणार नाही. प्लीज व्हॉट्सॲप मेसेज करा. आणि सर्व टेस्टची फीज आहे 999 रुपये. आणि जर तुम्हाला फक्त टेस्ट सिरीजच पाहिजे असेल 40 टेस्ट, त्याची फी आहे 599 रुपये. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करू. संवादामध्ये आपले स्वतःचे विचार इतरांना श्रेय देणे म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत स्टिरियोटायपिंग, हॅलो इफेक्ट, प्रोजेक्शन आणि अडथळा. Here the correct answer will be option number C. In communication, attributing our own thought to other is called projection. Projecting thought or emotion into other allow the person to consider them and how dysfunctional they are, but without feeling the attendant discomfort of knowing that these thoughts and emotions are their own. खालीलपैकी कोणता संप्रेषणाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे? आणि ऑप्शन्स आहेत गैरशाब्दिक संप्रेषण, भाषिक संवाद, मौन आणि लेखी संप्रेषण. The correct answer for this question is option number B. Verbal communication is the most effective way of communication. Now the verbal communication is the use of a sound and a word to express yourself, especially in a contrast to using a gesture or non-verbal communication. An example of verbal communication is saying no when someone asks you to do something you don't want to do. Next question आहे, एक चांगला वर्ग संभाषणकर्ता म्हणून तुम्हाला तुमचे माहित असणे आवश्यक आहे. आणि ऑप्शन्स आहेत प्रेक्षकांच्या भावना, मुखसंकेत, कलात्मक विराम आणि प्रतिवाद. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, कलात्मक विराम. एक चांगला क्लासरूम कम्युनिकेटर म्हणून तुम्हाला तुमचे कलात्मक विराम माहीत असावे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओ फॅक्टरी कम्युनिकेशन संदर्भित करते आणि ऑप्शन्स आहेत
गंधाद्वारे संप्रेषण, आवाजद्वारे संप्रेषण, बोटाने संवाद आणि लास्ट ऑप्शन आहे भुवयाद्वारे संप्रेषण. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए. ओफॅक्टरी कम्युनिकेशन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे जीव एकमेकांशी वेगवेगळ्या सुगंध आणि गंधाद्वारे संवाद साधण्यास सक्षम असतात. म्हणजेच इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, जे की गंधाद्वारे संप्रेषण आहे. BBC म्हणजे काय? आणि ऑप्शन्स आहेत ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, विस्तृत ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, बीट बाय बीट ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आणि यापैकी काहीही नाही. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. BBC म्हणजे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन एक ब्रिटिश सार्वजनिक सेवा प्रसारक आहे ज्याचे मुख्यालय लंडनच्या वेस्टमिनिस्टरमधील ब्रॉडकास्टिंग हाऊसमध्ये आहे. अंतर्गत आणि बाह्य घटक जे वर्गातील विद्यार्थ्यांच्या संदेशाच्या रिसेप्शनवर परिणाम करतात त्यांना संदर्भित केले जाते. आणि ऑप्शन्स आहेत अभिप्राय, विखंडन, वाहिनीकरण आणि आवाज. The correct answer for this question is option number D. Internal and external factors that affect message reception by the student in the classroom are referred to as noise. Communication noise refers to the influence on effective communication that influence the interpretation of conversation. While often looked over, communication noise can have a profound impact both on our perception of interaction with others and our analysis of our own communication. नेक्स्ट क्वेश्चन आहे संप्रेषणावर त्याच्या प्रभावासाठी जेश्वर आणि शरीराच्या आसनाचा अभ्यास म्हणून ओळखला जातो. आणि ऑप्शन्स आहेत किनेक्सिस, प्रॉक्सिमिक्स, शब्दार्थ आणि लास्ट ऑप्शन आहे अनौपचारिक वाहिन्या. Here the correct answer for this question is option number A. The study of gesture and body posture of their impact on communication is known as kinexis. Kinexis is the interpretation of a body motion communication such as facial expression and gesture, non-verbal behavior related to the movement of any body, any part of body or the body as a whole. नेक्स्ट क्वेश्चन आहे जेव्हा एखादा प्रेक्षक माहिती हाताळतो जेणेकरून तो प्राप्तकार्याद्वारे संप्रेषणात अधिक अनुकूलपणे दिसेल त्याला म्हणतात. आणि ऑप्शन्स आहेत निवडक समज, भाषिक सापळा, फिल्टरिंग, भावनिक अपील. The correct answer is option number C. A sender manipulation of information so that it will be seen more favorably by the receiver. It is known as filtering. Filtering generally prevents the delivery of actual message what the sender want to convey. Thus, it leads to miscommunication. Here the next question is, which of the following is the process of communication? And the options are downward, upward, lateral, and all of the above. The correct answer for this question is option number D. All of the above are the process of communication. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात प्रकाशित झालेले पहिले इंग्रजी वृत्तपत्र कोणते होते? आणि ऑप्शन्स आहेत बंगाल हेराल्ड, सुधारक, बॉम्बे हेराल्ड आणि बंगाल राज्यपत्र. The correct answer for this question will be option number D. The first English paper published in India is Bengal Gazette or बंगाल राज्यपत्र. हिक्कीचे बंगाल राज्यपत्र किंवा मूळ कलकत्ता जनरल जाहिरातदार हे ब्रिटिश भारताची राजधानी कलकत्ता येथे प्रकाशित होणारे इंग्रजी भाषेचे साप्ताहिक वृत्तपत्र होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आमचा ड्रेस कोड हा कोणत्या संवादाचे उदाहरण आहे? आणि ऑप्शन्स आहेत मौखिक, शब्दशून्य, लिहिलेले आणि बोलला. Here the correct answer will be option number B. Dress code is an example of non-verbal communication. Next question आहे रेडिओ आणि टीव्ही अधिक सामर्थ्यवान आणि सामाजिकदृष्ट्या संबंधित संदेश संप्रेषित करण्यात यशस्वी आहेत कारण
ते अशा हेतूसाठी डिझाईन केलेले आहेत. ते लोकांचे लक्ष वेधून घेण्यास सक्षम आहेत. ते विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करतात. आणि लास्ट ऑप्शन आहे, ते अशिक्षित जनतेपर्यंतही पोहोचू शकतात. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी. रेडिओ आणि टीव्ही अधिक सामर्थ्यवान आणि सामाजिकदृष्ट्या संबंधित संदेश संप्रेषित करण्यात यशस्वी आहेत, कारण ते अशिक्षित जनतेपर्यंतही पोहोचू शकतात. Here the next question is, the process of filtering message from source to receive is called, and the options are handout, degeneration, gatekeeping, and kinesis. The correct answer for this question will be option number C, gatekeeping. Gatekeeping is a process through which information is filtered from dissemination, whether for the publication, broadcasting, the internet, or some other mode of communication. Next question आहे, नोडिंग हे कोणत्या संवादाचे उदाहरण आहे? आणि ऑप्शन्स आहेत मौखिक, शब्दशून्य, लिहिलेले आणि बोलला. The correct answer for this question will be option number B. Nodding is an example of non-verbal communication. Next question आहे, संस्थांमधील अंतर्गत संप्रेषण कोणाद्वारे केले जाते? आणि ऑप्शन्स आहेत LAN, WAN, EBB आणि लास्ट ऑप्शन आहे MMS. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए. लोकल एरिया नेटवर्क हे कॉम्प्युटर नेटवर्क आहे जे मर्यादित क्षेत्रामध्ये संगणक एकमेकांशी जोडते, जसे निवास, शाळा, प्रयोगशाळा, विद्यापीठ परिसर किंवा कार्यालय इमारत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता संवादाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे? आणि ऑप्शन्स आहेत गैरशाब्दिक संप्रेषण, शाब्दिक संवाद, मौन आणि लेखी संप्रेषण. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, शाब्दिक संवाद. शाब्दिक किंवा मौखिक संप्रेषण करणे सोपे आहे, त्यामुळे वेळ वाचतो, भावना अधिक चांगल्या प्रकारे चित्रित केल्या जातात, प्रतिक्रिया अधिक वेगवान असतात. शाब्दिक संप्रेषण आर्थिक असते आणि वाचणे सोपे असते, म्हणून ते अधिक प्रभावी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते प्रभावी संवादाचे तत्व नाही? आणि ऑप्शन्स आहेत द्राक्षाच्या वेलींचा धोरणात्मक वापर, पेटवून देणारा आणि पेटवून देणारा संवाद, प्रेक्षकांचा सहभाग आणि लास्ट ऑप्शन आहे माहितीचे एकतर्फी हस्तांतरण. The correct answer for this question will be option number D, one-way transfer of information. One-way transfer of communication or information is not a principle of effective communication. Next question आहे, संवादामध्ये भाषा आहे आणि ऑप्शन्स आहेत तोंडी नसलेला कोड, शाब्दिक कोड, इंट्रापर्सनल आणि लास्ट ऑप्शन आहे प्रतीकात्मक कोड. The correct answer for this question will be option number B. Language is a verbal code in communication. Next question आहे, खालीलपैकी कोणती संप्रेषणाची वैशिष्ट्ये आहेत? आणि ऑप्शन्स आहेत संप्रेषणात कल्पना, तथ्य आणि मतांची देवाणघेवाण समाविष्ट असते, संप्रेषणात माहिती आणि समज दोन्ही समाविष्ट असतात, संप्रेषण ही एक अखंड प्रक्रिया आहे, संप्रेषण एक वर्तुळाकार प्रक्रिया आहे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. ए, बी, सी आणि डी म्हणजेच दिलेले सर्व ऑप्शन संप्रेषणाची वैशिष्ट्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्राक्षे हा शब्द म्हणूनही ओळखला जातो आणि ऑप्शन्स आहेत क्षैतिज संप्रेषण, खालचा संवाद, अनौपचारिक संप्रेषण आणि अपवर्ड कम्युनिकेशन. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. द्राक्षे हा शब्द अनौपचारिक संप्रेषण म्हणूनही ओळखला जातो. ग्रेपवाइन कम्युनिकेशन हे त्याच्या शुद्ध स्वरूपात अनौपचारिक
कार्यस्थळावरील संवाद आहे. हे कर्मचारी आणि वरिष्ठ त्यांच्यातील संप्रेषणाद्वारे दर्शवले जाते, जे कोणत्याही निर्धारित रचना किंवा नियम आधारित प्रणालीचे पालन करत नाही. ग्रेपवाईन संप्रेषण वेगाने पसरते आणि संपूर्ण संस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्पर्श करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दावा ए. औपचारिक संवाद जलद आणि लवचिक असतो कारण आर. औपचारिक संप्रेषण माहितीचा एक व्यवस्थित आणि व्यवस्थित प्रवाह आहे. ऑप्शन्स आहेत. ए असत्य आहे परंतु आर बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे परंतु आर असत्य आहे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. ए असत्य आहे परंतु आर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शरीर भाषेच्या अभ्यासाला काय म्हणतात? आणि ऑप्शन्स आहेत प्रॉक्सिमिक्स, किनेक्सिक्स, ध्यानात्मक आणि क्रॉनमिक्स. The correct answer for this question will be option number B. Study of body language is called kinesis. Next question आहे, सांकेतिक भाषेच्या अभ्यासाला काय म्हणतात? आणि ऑप्शन्स आहेत प्रॉक्सिमिक्स, सेमिऑप्टिक्स, ध्यानात्मक आणि लास्ट ऑप्शन आहे क्रॉनेमिक्स. The correct answer for this question is option number B. Semioptics. Study of sign language is called semioptics. Next question आहे, रहदारी सिग्नल कोणत्या संवादाचे उदाहरण आहे? आणि ऑप्शन्स आहेत वस्तुमान, शब्दशून्य, मौखिक आणि लास्ट ऑप्शन आहे अनेकांना एक. Here the correct answer for this question is option number B. Traffic signals are an example of non-verbal communication. Here the next question is, customers coming to mall and sharing some common interest and a group-based activity are steadily increasing. This is an example of which group? And the options are open group, closed group, peer-to-peer group and hierarchical group. The correct answer for this question is option number C. Customers coming to the mall and sharing some common interests and group-based activity are steadily increasing. This is an example of a peer group. A peer group consists of relationship based on mutual respect, appreciation and liking. Next question आहे, कधी कधी मास मीडिया समाजाची दिशाभूल करते कारण रिसीव्हर आणि ऑप्शन्स आहेत विषम, मोठ्या संख्येने, निरक्षर आणि लास्ट ऑप्शन आहे गंभीर. The correct answer will be option number A. Sometimes mass media mislead society because receivers are heterogeneous. Mass communication is the process of imparting and exchanging information through mass media to large segment of population. It is usually understood from relating to various forms of media as these technologies are used for the dissemination of information, so which journalism and advertising are part. Next question आहे, वर्ग संवादाच्या संदर्भात दृष्टिकोन, कृती आणि देखावा म्हणून मानले जाते आणि ऑप्शन्स आहेत मौखिक, शब्दशून्य, अवैयक्तिक आणि तर्कहीन. Here the correct answer will be option number B. Attitude, action and appearance in the context of classroom communication are considered as non-verbal. Non-verbal communication is the transfer of information through the use of body language including eye contact, facial expression, gesture and more. Next question आहे, कल्पना करा की तुम्ही अशा शैक्षणिक संस्थेत काम करत आहात जेथे लोक समान दर्जाचे आहेत. संवादाच्या खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात योग्य आणि सामान्य अशा संदर्भात वापरली जाते? ऑप्शन्स आहेत
क्षैतिज संप्रेषण, अनुलंब संवाद, कॉर्पोरेट संप्रेषण आणि क्रॉस कम्युनिकेशन. Here the correct answer will be option number A, horizontal communication. Horizontal communication is the transmission of information between people, division, department or a unit within the same level of organizational hierarchy. You can distinguish it from vertical communication, which is the transmission of information between different level of organizational hierarchy. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रत्येक संप्रेषणाला अनुभव घ्यावा लागतो आणि ऑप्शन्स आहेत हाताळलेल्या भावना, आगाऊ उत्तेजना, होमोफाईलचा मुद्दा आणि स्थिती अव्यवस्था. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, आगाऊ उत्तेजना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गात शिक्षक संदेश किंवा शब्द म्हणून संदेश पाठवतो. विद्यार्थी खरोखरच आहेत आणि ऑप्शन्स आहेत एन्कोडर, डिकोडर, आंदोलक आणि प्रचारक. Here the correct answer for this question is option number B. In classroom, teachers send message either as a word or an image. The students are really decoders. The decoding of a message is how an audience member is able to understand and interpret the message. It is process of interpretation and translation of coded information into comprehensible form. माध्यम म्हणून ओळखले जाते आणि ऑप्शन्स आहेत फर्स्ट इस्टेट, दुसरी इस्टेट, थर्ड इस्टेट आणि चौथी इस्टेट. The correct answer for this question is option number D. Media is known as fourth estate. The term fourth estate or a fourth power refer to the press and the news media both in explicit capacity of advocacy and implicit ability to frame political. Here the next question is, key element for effective communication is positivity, negativity, deflection and advocacy. The correct answer for this question will be option number D. The element for effective communication is advocacy. The element required to be effective are trust, respect, understanding, empathy and resolution. Next question आहे, अमृताचे स्थान सांगणाऱ्या मध्य मार्शाचे नृत्य याचे उदाहरण आहे आणि ऑप्शन्स आहेत मास कम्युनिकेशन, गट संप्रेषण, परस्पर संवाद आणि interpersonal communication. The correct answer for this question is option number B. The dance of honeybees conveying the location of nectar is an example of group communication. The term group communication refers to the message that are exchanged by a group members. The message that are exchanged by a group members provide the evidence of the nature of a group. The message that are exchanged identify whether the group is social group or a task group. Here the next question is, the most important aspect of communication listening can be improved by, and the options are making the attention fully paid, making the communicate material novel, interesting and need-based, making voice effective and impressive, all of this. Here the correct answer for this question is option number D, all of this. The most important aspect of communication listening can be improved by all the given point. खालीलपैकी कोणता ग्रामस्थांमध्ये साक्षरतेला चालना देण्यासाठी संवादाचा चांगला मार्ग असू शकत नाही आणि ऑप्शन्स आहेत प्रात्यक्षिक, वाचन आणि लेखन, टीव्ही आणि फिल्म प्रोजेक्टरवर साहित्य पुरवणे आणि लास्ट ऑप्शन आहे मोठ्या गट चर्चा. The correct answer for this question will be option number B, reading and writing. Reading and writing cannot be a good way of communication in promoting literacy among villagers. Next question आहे, संवादाची प्रक्रिया याद्वारे वाढते आणि ऑप्शन्स आहे आपलेपणा, सुरक्षा आणि निवड
करण्याचे स्वातंत्र्य, बैठकीची अनौपचारिकता आणि दबाव टाळणे हे सर्व. The correct answer for this question is option number D, all of this. The process of communication enhanced through all the given point. Next question आहे, कार टेल लाईट्स हे कोणत्या संवादाचे उदाहरण आहे? आणि ऑप्शन्स आहेत वस्तुमान, शब्दशून्य, मौखिक आणि अनेकांना एक. The correct answer for this question is option number B. Car tail lights are an example of non-verbal communication. Non-verbal communication refer to the gesture, facial expression, tone of voice, eyes contact, body language, posture, and other way people can communicate without using any language. Next question आहे, संवाद हा शब्द कोणत्या भाषेतून आला? आणि ऑप्शन्स आहेत ग्रीक, लॅटिन, जर्मन आणि फ्रेंच. Here the correct answer for this question is option number B. The term communication came from Latin word. Communication came from Latin word communicare, meaning to share, is the act of conveying meaning from one entity or a group to other through the use of mutual understood sign, symbol and सेमेटॉनिक रूल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आज माहिती खालीलपैकी कोणती मानली जाते? आणि ऑप्शन्स आहेत संपत्ती, कमोडिटी, उत्पादने, वरील सर्व. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. आज माहिती खालीलपैकी दिलेल्या ऑप्शनापैकी सर्व काही मानले जाते, संपत्ती, कमोडिटी आणि उत्पादने. Here the next question is, the main objective of public broadcasting system, that is Prasar Bharati, is inform, entertainment and education, entertain, information and interaction, educate, interact and entertain, and last option is entertainment only. Here the correct answer for this question is option number A. Prasar Bharati came in 23rd November 1997 in New Delhi, and the main objective of public broadcasting system, that is Prasar Bharati, is inform, entertainment and education. Next question आहे, प्रभावी संप्रेषणाची क्षमता या आधारावर ठरवली जाऊ शकते. आणि ऑप्शन्स आहेत संप्रेषकाचे व्यक्तिमत्व, क्षेत्रातील अनुभव, लक्षित प्रेक्षकांची संवाद आणि लक्षित प्रेक्षकांच्या गरजा पूर्ण करणे. Here the correct answer for this question is option number D. The competency of an effective communicator can be judged on the basis of meeting the need of target audience. Effective communication is defined as the ability to convey information to another effectively and efficiently. Business manager with good verbal, non-verbal and written communication skill help facilitate the sharing of information between people within the company for its commercial benefit. Next question आहे, संप्रेषण एक नॉन-स्टॉप काय आहे? आणि ऑप्शन्स आहेत कागद, प्रक्रिया, कार्यक्रम आणि योजना. The correct answer for this question is option number B. Communication is non-stop process. Communication is non-stop process. The process of communication refer to the transmission or a passage of information or a message from the sender through a selected channel to the receiver, overcoming barrier that affect its pace. The process of communication is a cyclic one, as it begin with the sender and end with the sender in a form of feedback. Next question आहे, खालीलपैकी कोणता सर्वात नाशवंत आहे? आणि ऑप्शन्स आहेत एक पुस्तक, एक नियतकालिक, एक वृत्तपत्र आणि खालीलपैकी नाही. The correct answer for this question will be option number C, एक वृत्तपत्र. वृत्तपत्र ही एक अशी गोष्ट आहे जी कमी वेळात खराब होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संवादामध्ये स्पर्शाच्या अभ्यासाला काय म्हणतात? आणि ऑप्शन्स आहेत
प्रॉक्सिमिक्स, हॅप्टिक, ध्यानात्मक आणि क्रोनेमिक्स. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. संवादामध्ये स्पर्शाच्या अभ्यासाला हॅप्टिक म्हणतात. हॅप्टिक कम्युनिकेशन ही नॉनव्हर्बल कम्युनिकेशनची एक शाखा आहे जी स्पर्श करण्याच्या भावनेद्वारे लोक आणि प्राणी संवाद साधतात आणि संवाद साधतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गातील परिस्थिती संप्रेषित शब्द काय घेऊन जातात? आणि ऑप्शन्स आहेत प्रेरणा, वाद आणि आत्मनिरीक्षण, विचलन, टीका आणि अर्थहीनता, निराशा, अर्थहीनता आणि न स्वीकारणे, शक्ती, रचना आणि परंपरा. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए, प्रेरणा, वाद आणि आत्मनिरीक्षण. The next question is, the basic purpose of communication is, and the options are to inform, to reform, to confirm, and last option is to form. Here the correct answer for this question will be option number A. The basic purpose of communication is to inform. Next question आहे, भारतातील सर्वात मोठी वर्तमानपत्रे या राज्यातून प्रकाशित होतात आणि ऑप्शन्स आहेत केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. भारतातील सर्वात मोठी वर्तमानपत्रे उत्तर प्रदेश या राज्यातून प्रकाशित होतात. सर्वाधिक प्रकाशने असलेल्या पहिल्या 3 राज्यांमध्ये उत्तर प्रदेश हे पहिल्या नंबरवर आहे, त्यानंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर दिल्ली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एन्सिक्रोन्स माध्यमाचे उदाहरण आहे आणि ऑप्शन्स आहेत रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट आणि लास्ट ऑप्शन आहे वृत्तपत्र. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, वृत्तपत्र. नेक्स्ट क्वेश्चन इज, the term SITE stand for SITE, Satellite Indian Television Experiment, Satellite International Television Experiment, Satellite Instructional Television Experiment, Satellite Instructional Teachers Education. Here the correct answer for this question will be option number C. The term SITE stand for Satellite Instructional Television Experiment. Satellite Instructional Television Experiment, or a SITE, was an experimental satellite communication project launched in India in 1975, designed jointly by NASA and Indian Space Research Organization. The project made available informational television program to rural India. The term DAVP stand for, and the options are Directorate of Advertising and Vocal Publicity, Division of Audio-Visual Publicity, Department of Audio-Visual Publicity, Directorate of Advertising and Visual Publicity. Here the correct answer for this question is option number D. The term DAVP stands for Directorate of Advertising and Visual Publicity. The Director of Advertising and Visual Publicity is nodal agency of Government of India for advertising by various ministry and organization of Government of India, including public sector undertaking and autonomous body. Okay, so before winding this lecture, I want to tell you that Global Online University is not only offering courses for paper 1, we are also offering courses for commerce, economics and chemistry. To know more, please contact on given number, and please do join our courses and achieve your target.